आपण आज इथे लोकमान्य जन्मशताब्दी साजरी करण्याकरता जमा झालो. लोकमान्याला जाऊन आज 36 वर्ष झाली. यात पुष्कळ लोकांनी लोकमान्याला पाहिलंही नसेल, अशीच चर्चा पुष्कळ मोठी असेल. तथापि लोकमान्याच्या कर्तृत्वाची लोकांच्या मनावर एवढी मोठी पकड आहे की 36 वर्षानंतर जेव्हा त्यांची जन्मशताब्दी करण्याचा प्रसंग आलेला आहे त्यावेळी पुण्यातील 51 नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्या तऱ्हेने त्यांच्या पूज्य स्मृतीला श्रद्धांजली देण्याकरता त्या प्रसंगावरती त्यांच्यावरती आपला आदर व्यक्त करण्याकरता तिथे आलेले आहेत. लोकमान्य संबंधाने बोलायला मोठे बसलं तर ते एका व्याख्यानात संपण्याचं प्रकरण नाही आहे. लोकमान्य म्हणजे हिंदुस्थानचा 1856 पासून 1920 पर्यंतचा इतिहास आहे. त्या 60 वर्षामध्ये जो इतिहास झाला त्याच्या 80 सालापासून 1920 सालापर्यंत 40 वर्षात लोकमान्याचा प्रमुख भाग होता. आणि हा 40 वर्षाचा इतिहास हा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा झालेला आहे. इथं बसलेला आहे त्यांनी त्यांचं कार्य आपल्या धीराया तऱ्हेने जाणलेलं आणि नवीन स्फूर्ती देशामध्ये फुकून दिलेली होती. तेव्हा असले प्रभावीवीर जे स्वातंत्र्यवीर सावरकर बसले आहेत त्यांची मितवा सोडून द्यायची म्हणजे सूर्याला कालवाचे दाखवण्यासारखं आहे. तर तुम्ही काय खर्च करीत नाही. मी एवढंच सांगतो की माझं भाषण मी पुरं करतो आणि त्याला जे काही सांगायचं असेल ते काही सांगायला सुरुवात करावी आणि त्याला आपल्या पद्धतीने तुम्ही व्यक्त करावे. सभ्यजन एक सोडून माझ्या तोंडाला 3 आणखी तोंड जोडली आहेत. रावणाला 10 तोंड होती, मला निदान 4 तरी आहेत आज. तरी सुद्धा आपल्याला माझं बोलणं ऐकू जाईल अशी काही मला फारसा उत्साह वाटत नाही, कारण मला शक्तीच नाही बोलण्याची. पण आपण जे काही येईल ऐकू ते जर मानून घ्याल तर एक 15-1 मिनिटं तरी मी आपल्याशी बोलू शकेन. ज्या प्रेमाने आपण इथे आलेला आहात ते लोकमान्यांवरचं आपलं उदंड प्रेम आणि माझं भाषण ऐकायला येण्यात माझ्याविषयी जी काही आपुलकी आपण दाखविली त्या आपुलकीविषयी मी पहिल्याने आपले आभार मानतो. मी आज इथे जो आलेलो आहे याविषयी मला थोडं व्यक्तीविषयी काहीतरी सांगणं भाग पडत आहे म्हणून मी सांगतो आणि ते अगदी 5 मिनिटात सांगतो. टिळकांच्या जन्मशताब्दीविषयी बंगालपासून विदर्भापर्यंत मोठमोठ्या प्रांतातून मला आमंत्रण आलेली होती. इतकंच नव्हे पण माझ्या एका हाताच्या अंतरावर घरापासून दादरच्या 25 संस्थांनी माझ्या सुरीकरता एकत्र होऊन एक व्याख्यान ठेवलं आणि मला सांगितलं या म्हणून. पण मला आता व्याख्यानं देवत नाही म्हणून मी अगदी कुठेही व्याख्यान द्यायचं नाही असा निश्चय केला आहे. म्हणजे होतच नाही म्हणून मी सगळ्यांना पत्र लिहिली की मला काही येता यायचं नाही. आणि आता ते जेव्हा वाचतील की पुण्याला आलो तेव्हा माझ्या पुण्यावरच्या प्रीतीचं कौतुक करण्यापेक्षा मी त्यांच्याकडे गेलो नाही या पक्षपाताकरता मात्र ते माझ्यावर आग पकडल्यावरून राहणार नाही. पण त्याचं कारणच तसं झालं. मी पहिल्यांदा पुण्याच्या मंडळीने सुद्धा परतून दिलेलं होतं. पण मग समितीच्या वतीने तुमच्या नगराचेच नव्हे पण महाराष्ट्रातले सुद्धा किंवा भारतातले सुद्धा वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध तात्याराव करंदीकर, केसरीचे विगत संपादक मान्यवर केशवराव जेधे, विगत महापौर म्हणा किंवा मी तर त्यांना विद्यमान महापौरच मानतो पण माझ्या दृष्टीने तेच महापौर अजून आहेत. सणस जोशींचं नाव काय? श्रीमद जोशी, ज्याला तुम्ही SM म्हणता पण आता इंग्रजी अध्यक्ष वापरीत जाऊ नका. श्रीमद जोशी आणखी आणि कम्युनिस्ट